खाली डोकं वर पाय, यावरचं करायचं काय, 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 खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. जितेंद्र आव्हाड हाय हाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. अरे या भडव्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, यावरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावावर हे जगतात, राजकारण करतात आणि आव्हाडांनी परत एकदा दाखवून दिले त्यांची बुद्धी, त्यांची जी लायकी आहे त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांनी दाखवून दिले की ते स्टंट करतात आणि त्यांना आता हे भान राहिलेलं नाही आहे की आपण कोणाच्या जीवावर राजकारण करतो. ते आपली काय मागणी असणार आहे? त्यांनी जाहीर माफी मागितली असून त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना शरद पवार गटातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे पवार साहेबांनी. जर तुमची मागणी पूर्ण होत नसेल तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करणार आहे. त्यांनी जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन आम्ही करू. काय सांगाल, असं निषेध करता आव्हाडांविरोधात काय जे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या ज्या काही ओव्या आहेत या निषेधार्थ महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड काल गेले असता त्यांच्याकडून आमचे श्रद्धास्थान व या देशाचे आधारस्तंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्यात आली. त्याबद्दल आमच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आमच्याकडून ही अपेक्षा त्यांच्याकडून आम्हाला अशी नव्हती. जे स्वतःला डॉक्टर म्हणून संबोधतात, एवढे ज्ञानी आहेत, मग त्यांनी कुठलाही विचार न करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा कशी काय फाडली? आणि हे वारंवार त्यांच्याकडून सतत कुठले ना कुठले असे स्टंटबाजी होतच असते. त्यामुळे आमच्या ज्या काही भावना दुखावल्या आहेत, आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात येईल. हे अतिशय वेगळे विषय. त्यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो.